सध्या उदय सामंत बोलतात। एखादी बाब न्यायालयामध्ये चालू असताना आणि न्यायालयामध्ये त्यांचे वकील काही बाजू मांडत असताना त्याच्यावर बाहेर भाष्य आणि ट्विट करणं योग्य नाही आणि न्यायिक व्यवस्थेवर कायमस्वरूपी आक्षेप घ्यायचा, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर काही आक्षेप घ्यायचा, हे काही लोकांची फॅशन बनलेली आहे। त्याच्यामुळे मला त्याच्यावर जास्त काही बोलायचं। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये 1 महिन्यात 5 लाख लाभार्थ्यांची घट झालेली आहे। माझी लाडकी बहीण योजना या समज लाभार्थ्यांमध्ये घट कशामुळे झालेली आहे, थोडीफार जी घट झालेली आहे ती कशामुळे झालेली आहे की त्याच्यामध्ये नियम आहे की 65 वर्षावरचं व्यक्ती चालणार नाही, 4 व्हीलर असलेली व्यक्ती चालणार नाही आणि अनावधानाने किंवा नजरचुकीने ह्या जर महिला भगिनी त्याच्यामध्ये आल्या असतील तर त्या कमी झालेल्या आहेत। जाणीवपूर्वक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना थांबवण्याचा कुठेही हेतू नाही, ती आहे तशीच चालू राहणार। 65 वर्षावरील 1.5 लाख महिला होत्या, त्यामध्ये पण इतर महिलांची संख्या जवळपास 3.5 लाखाच्या तर मी सांगितलं ना, त्याच्यामध्ये 4 व्हीलरचा पण निकष आहे, त्याच्यामध्ये 2.5 लाख इन्कम दाखवून इन्कम टॅक्स रिटर्न जर भरलेली असेल तो देखील नियम आहे। या सगळ्या नियमाच्या अधीन राहून अशा पद्धतीनं काही फॉर्म कमी झाले असतील, पण सरसकट कुठेही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही किंवा त्यातले लाभार्थी कमी होणार नाही। ऍडव्हान्टेज विदर्भाच्या कार्यक्रमात तुम्ही आलेला आहात आणि दावोसमध्ये ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात विदर्भात गडचिरोली, नागपूर, ऍडिशनल बुटीपुरी, हिंगणा खूप सारा इन्व्हेस्टमेंट आलेले आहे, काय अपेक्षा आहे तुम्हाला ऍडव्हान्टेज विदर्भापासून? ऍडव्हान्टेज विदर्भामध्ये नक्की 15,70,000 कोटीमधले कुठचे प्रकल्प हे विदर्भामध्ये आलेले आहेत। विदर्भामध्ये कशा पद्धतीनं भविष्यामध्ये गुंतवणूक होते आणि ती शाश्वत गुंतवणूक आहे हेच विदर्भाला कळावं, यासाठी कदाचित गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम असेल आणि त्या कार्यक्रमाला उद्योग मंत्री म्हणून उपस्थित राहणार। ऑपरेशन लोटस आप चलाने वाले हैं, आपने बीच में कहा था कई खासदार आपसे संपर्क में भी है। मैं आज भी कह रहा हूं कि कई एमएलएज, कई एमपीज माननीय एकनाथ शिंदे साहब के संपर्क में हैं। आज आप नागपुर में रहते हो इसलिए बार बार ऑपरेशन लोटस बोल रहे हो, लेकिन ऑपरेशन टाइगर है, लेकिन कोई ऑपरेशन की जरूरत नहीं है। माननीय एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में जो काम हुआ है इसके लिए लोग रियलाइज हो गए यूबीटी के कि एकनाथ शिंदे साहब का ही नेतृत्व स्वीकार करना चाहिए। और मैंने ये भी बोला था कि अगले 3 महीने में जो एक्स एमएलए है वो बहुत एक्स एमएलए यूबीटी का नेतृत्व छोड़ के